नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. निसर्ग चक्रीवादळानं घातलेल्या थैमानानं कोकणाचं अतोनात नुकसान केलंय. चक्रीवादळानं केवळ झाडं, घरं आणि विजेचे खांब कोसळलेले नाहीयेत, तर कोकणाचा कणा मोडून पडलाय. या संकटातून कोकणी माणसाला उभं करण्यासाठी आज गरज आहे ती तातडीच्या मदतीची. ही मदत कधी पोहोचेल याकडे कोकणातला माणूस आज डोळे लावून बसलाय. पण उद्ध्वस्त कोकणाला करायच्या मदतीवरून राजकारण्यांचं मात्र राजकारण सुरू आहे. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 100 कोटींची घोषणा केली आणि लगेचच विरोधकांनी त्याला तोकडी मदत म्हणत आणखी मदतीची मागणी केली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. आधी परप्रांतीयांच्या मजुरांना कशी मदत करायची त्यावरून आणि आता कोकणाला मदत कशी करायची यावरून आरोप प्रत्यारोपांची राळ उठलेली आहे. या कोकणाच्या मदतीवरून सुद्धा जे राजकारण सुरू आहे त्याच दरम्यान शरद पवार आज कोकणाच्या दौऱ्यावर निघालेत. 2 दिवस ते कोकणातल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतील. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणि मदतीच्या राजकारणावरून पेटलेल्या राजकारणावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते हेमंत टकलेजी, स्वागत आहे सर तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात. आणि अमित साटम जे भाजपचे आमदार आहेत त्यांचंही स्वागत या कार्यक्रमामध्ये. सुरुवातीला मी हेमंत टकले सरांकडे जातोय. सत्ताधारी आहात सर तुम्ही, आणि हे जे संकट आलेलं आहे कोकणावरती, कोकणी माणूस आज मोडून पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला आशा आहे लवकरात लवकर मदत करण्याची आणि त्याला उभं करण्याची. तुम्ही कसं या कोकणी माणसाला उभं करणार आहात आणि कधीपर्यंत उभं करणार आहात, कारण टाइम बॉन्ड सुद्धा खूप महत्वाचा आहे. मला वाटतं की हा अतिशय महत्त्वाचा गंभीर विषय आज आपण चर्चेला घेतलेला आहे. एक तर ह्या कोकणात उद्भवलेल्या परिस्थितीची, म्हणजे ते निसर्ग वादळ येण्याच्या अगोदरपासूनची जी पूर्वतयारी होती ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सबंध काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे एक गोष्ट आपल्याला मान्य करायला लागेल की नुकसान तर झालेलं आहेच प्रचंड, पण मनुष्यहानी झालेली नाही. ठिकठिकाणी लोकांचं स्थलांतर करून त्यांना सुरक्षित करण्यासाठी जे प्रयत्न होते ते यशस्वी झालेले आहेत. मुळामध्ये जीवितहानी होऊ न देणं हा कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आणि तो ह्या राज्य सरकारने चोख बजावलेला आहे असं मला इथे नमूद करावंसं वाटतं. आता राहिला प्रश्न की जे काही नुकसान झालेलं आहे, प्रचंड नुकसान, आपल्या चॅनलवरून सुद्धा आपण प्रत्येक गावाच्या कहाण्या ऐकतोय. घरं उद्ध्वस्त झाली आहेत, बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, काही हाताशी राहिलेलं नाही. इतकं हे मोठं संकट आहे आणि त्याच्यातून सावरताना जी मदत आपल्याकडून जाईल ती लवकरात लवकर कशी मिळेल, शासकीय चौकटीत सगळे नियम पंचनामे वगैरे हे करत असताना त्याच्यामधून त्याला गती कशी दिली जाईल. आणि आपण असं समजायचं कारण नाही की तातडीने मुख्यमंत्र्यांनी जे काही जाहीर केलं ही नुसती सुरुवात आहे. शेवटी कोकण हा महाराष्ट्रातला एक असा प्रदेश आहे की तुम्ही जर मागचं स्टॅटिस्टिक्स सगळं बघितलं तर सगळ्यात जास्ती शिक्षणाचा प्रसार कोकणात झालेला आहे. सगळ्यात चांगल्या फळबागा तिथे आहेत. सगळ्यात चांगलं पर्यावरण कोकणामध्ये आहे. कोकणी माणसं ही अतिशय कष्टाळू आहेत आणि ती कोणाच्यासाठी अशी हात पसरत नाहीत. पण आज निसर्गाने त्यांच्यावरती ती वेळ आणलेली आहे. कदाचित ते मागणार सुद्धा नाही समजा, पण आज त्यांच्यावर अशी वेळ आणली आहे की पाऊस दारावर उभा आहे. महाराष्ट्रात कधी पाऊस येईल, मग ती घरं जी उद्ध्वस्त झालेली आहेत त्याच्यासाठी नेमकं काय केलं जाणार आहे. विलास, आपल्याला मी सांगतो की आपण मगाशी उल्लेख केला आदरणीय पवार साहेब आज दौऱ्यावर आहेत. आपण थोडंसं भूतकाळात जाऊन बघितलं तर किलारी भूकंपानंतर त्या ठिकाणी जी घरं उद्ध्वस्त झाली होती तिथे तात्पुरती घरं बांधून देण्याची फार मोठी योजना, ज्याला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली, ती आदरणीय पवार साहेबांनी केली होती. मला वाटतं आजच्या दौऱ्याच्या फलितामधून आपल्याला असं निश्चित दिसेल की ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहे त्यांचा तात्पुरता निवारा करण्याची योजना हे सरकार ताबडतोब हाती घेईल आणि त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यासाठीची मदत तातडीने पोहोचवली जाईल. त्याचा कृती कार्यक्रम तुम्ही सांगितलेली आहे सर. आणि खरंच जर हे झालं तर निश्चितपणे कोकणवासियांना खूप महत्वाची मदत होऊ शकणार आहे. त्यामुळे आमची सुद्धा नजर तिकडे असेलच. अमित साटम आता आपल्या सोबत आहेत. अमित जी, तुम्ही ऐकलं सत्ताधाऱ्यांकडून जे प्रयत्न सध्या सुरू आहेत,
जी मदत घोषित करण्यात आलेली आहे, जे प्रयत्न सध्या सुरू आहेत, त्या प्रयत्नांबद्दल तुम्ही समाधानी का नाही आहेत? तुम्ही का म्हणताय की ही मदत जी जाहीर केलेली आहे ती तोकडी आहे, संकट मोठं आहे, पण मदतीचा ओघ कमी आहे? कोकणामध्ये चक्रीवादळामुळे जे काही नुकसान झालं, त्याच्यामध्ये झाडांचं नुकसान झालं, प्राण्यांचं नुकसान झालं, घरांचं नुकसान झालं, मोठ्या प्रमाणावरती शेतं आणि बागायती या नष्ट झाल्या आणि ही आपत्कालीन परिस्थिती तिकडे निर्माण झालेली होती, डिझास्टर. आणि त्यामुळे ज्या वेळेला आपत्कालीन परिस्थिती कुठेही निर्माण होते त्यावेळेला कोणतीही मदत जाहीर करणं किंवा कोणतंही पॅकेज जाहीर करण्यापेक्षा ताबडतोब 24 तासाच्या आत तिकडच्या अफेक्टेड लोकांना तिकडची जी रिलीफ मटेरियल आहे ते मिळालं पाहिजे, ते पोहोचलं पाहिजे. आणि खरं तर आपत्कालीन व्यवस्थेचं तेच डेफिनिशन असतं, डिझास्टर मॅनेजमेंटचं तेच डेफिनिशन असतं. आणि त्यामुळे सरकारने 100 कोटी रुपये मदत जाहीर केली, ती स्वागतार्ह आहे. नुसत्या 100 कोटीच्या मदतीने तिकडच्या कोकणी माणसाचे अश्रू हे पुसले जाणार नाहीत. आणि तसंही आपण इतिहासामध्ये बघितलंय की कोकणी माणूस कोणासमोर हात पसरत नाही. आणि असं म्हणतात की जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आई दूध देत नाही, पण कोकणी माणसाला रडायची सवयही नाही. परंतु या परिस्थितीमध्ये जिकडे लोकांचा उदरनिर्वाह जो असतो तो शेतावर, बागायतीवर, झाडांवरती, आंब्यावरती, काजूवरती, नारळावरती, भातावरती अवलंबून असतो. आणि एका दिवसामध्ये हे सगळं नष्ट झाल्यामुळे अनेक लोकांच्या घरांची कौलं उडून गेली. आता तिकडे ताबडतोब पत्रे, कौलं हे सगळं पाठवण्याची आवश्यकता आहे. अनेक लोकांच्या घरामध्ये अन्न नाहीये, तिकडे ताबडतोब अन्न पाठवण्याची व्यवस्था आहे. तुम्ही पॅकेज कराल तेव्हा कराल, त्याची रिलीफ ज्या वेळेला मिळेल कोकणी माणसाला तेव्हा मिळेल. पण आता काय, आता त्या माणसाच्या, कोकणी माणसाच्या डोळ्यात आलेले अश्रू ताबडतोब इमिजिएटली पुसण्याची आज आवश्यकता आहे. आणि त्यामुळे आम्ही काही राजकारण करत नाही, आम्ही वारंवार कोकणी माणसाचा आवाज आणि कोकणी माणसाची व्यथा ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करीत आहोत. अमितजी, विरोधी पक्षाचं एक काम आहे. खरंय, विरोधी पक्षाचं काम आहे. तुम्ही राज्यात जरी विरोधी पक्ष असला तरी देशामध्ये विरोधी पक्ष नाही आहात, तुम्ही देशात सत्तेत आहात. मग प्रश्न हा सुद्धा विचारला जातोय. मान्य आहे की तुम्ही काल देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काही ट्रक कोकणामध्ये गेलेले आहेत, पण याच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणावर, तुम्हीच सांगता की किती मोठं संकट आलेलं आहे, अशा वेळी तिकडून केंद्रातून एखादी मदत का येऊ नये? जर पश्चिम बंगालला 1000 कोटी रुपये येऊ शकतात तर महाराष्ट्रातल्या कोकणाला का येऊ नयेत? हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय, त्याचं उत्तर काय? आपल्या आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या माहिती करता आणि कोकणाच्या माहिती करताही मी सांगतो की परवाच्या दिवशीच आपले केंद्राचे मंत्री नरेंद्र सिंग तोमर साहेब आहेत, त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदार आणि खासदारांची एक बैठक झाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. त्या बैठकीद्वारे पूर्ण कोकणाच्या नुकसानाचा तपशील हा तिकडे देण्यात आलेला आहे. माफ करा, काहीतरी तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण पुन्हा आपण त्यांच्याकडे जाऊ आणि जाणून घेऊया की केंद्राची मदत कधी येणार आहे. कारण सुरेश प्रभू यांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की कोकणाला आज मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. आज कोकणाला उभं करण्यासाठी कोण कोण काय काय करतं याच्यावर आमची नजर असणार आहे आणि सत्ताधारी विरोधक या सगळ्यांना आम्ही प्रश्न विचारत राहू. ब्रेक नंतर सुद्धा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. संकटाच्या काळातल्या मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जे वादळ निर्माण झालेलं आहे त्या संदर्भात आपण बोलतोय. आणि आता आपल्यासोबत भाजपचे आमदार अमित साटम आहेत. अमितजींना ब्रेक पूर्वी प्रश्न आपण विचारला होता की केंद्र सरकार जर पश्चिम बंगालसाठी 1000 कोटींची मदत वादळानंतर जाहीर करतं तर मग कोकणासाठी का अजून ती जाहीर झाली नाही? त्याचं उत्तर आपण त्यांच्याकडून घेऊया. त्यांचा आवाज बंद झाला होता. अमितजी.
मी मगाशी असं म्हणालो होतो की परवाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार आणि खासदारांची केंद्राचे मंत्री नरेंद्र सिंग तोमर साहेबांसोबत बैठक झाली. त्यांना झालेल्या नुकसानाचा पूर्ण तपशील आणि पूर्ण माहितीही देण्यात आलेली आहे. त्यांनी तात्काळ तिकडे इन्स्पेक्शन आणि ग्राउंड रिपोर्ट हा मागवलेला आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर केंद्राची ही मदत मिळेल. परंतु आमचं असं म्हणणं आहे की केंद्राची मदत तर येईलच, परंतु राज्य सरकार हे लोकल आहे, लोकल ऍडमिनिस्ट्रेशन आहे, लोकल युनिट आहे आणि दिल्लीपेक्षा मुंबई ही कोकणापर्यंत जास्त जवळ असून त्यामुळे राज्य सरकारची मदत तात्काळ इमिडिएटली रिलीफ मटेरियल हे तिकडे पोहोचणं आवश्यक आहे. केंद्राची तर येणारच आहे, त्यांनी स्वतः सांगितलं आणि त्यामुळे त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत आणि त्याची प्रोसेस ही ऑलरेडी सुरू झालेली आहे. नक्कीच त्याच्यावर सुद्धा आमची नजर असणार आहे. हे म्हणजे आत्ता तुम्ही ऐकलं की त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यात त्यांना अपेक्षा ही आहे की तातडीनं मदत मिळणं गरजेचं आहे, कारण वेळ निघून गेली तर त्या मदतीला काही अर्थ उरणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाऊस दारावरती आहे, कधी मान्सून दाखल होईल आणि राहण्यासाठी घरांचा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला जी पत्र उडालेली आहेत ते पत्र आज त्या पत्र्यांची किंमत दुपटीनं ते विकले जात आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आज जी झाडं खरं तर ती झाडं नाहीये तर तो कणा होता कोकणाचा, ही झाडं कोसळून पडलेली आहेत. ही सगळी नुकसान भरपाई त्याला उभं करण्यासाठी काय मास्टर प्लॅन तुमच्याकडे आज आहे? काही तांत्रिक कारणामुळे हे म्हणजे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मी पुन्हा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो, पण ही दृश्य आहेत. सर बोला, येतोय तुमचा आवाज. पुन्हा एकदा प्लीज पुन्हा बोला. माझं म्हणणं असं आहे की केंद्र महाराष्ट्राला अशी सापत्न भावाची वागणूक का देत आहे? बंगालमध्ये जर ते जाऊ शकतात आणि तातडीने मदत जाहीर करू शकतात, जर आकड्यांचा खेळ त्यांना हवा असेल तर ते 100 कोटी आणि त्यांनी 1000 कोटी, कारण केंद्र जितकं मोठं आहे त्यांनी करायलाच पाहिजे. आपण बाजूला ठेवली, कोकणाला सावरायचं, कोकणातल्या माणसाला पुन्हा उभं करायचं, ही आपली प्रायोरिटी आहे. त्यामुळे आपलं साध्य काय आहे आणि साधनं काय आहे याचा थोडासा वेगवेगळा विचार आपण केला पाहिजे. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की महाराष्ट्रातलं सरकार आणि हे 3 पक्षाचे सगळे कार्यकर्ते मनापासून काम करतील, शासनाचं सहकार्य त्याच्यामध्ये राहील आणि कोकणामधल्या प्रत्येक माणसापर्यंत मदतीचा हात पोचल्याशिवाय राहणार नाही. मी सांगतो की इतके उतावळे कशासाठी होता? तुमचे खासदार जर या सरकार अपयशी आहे म्हणून राज्यपालांकडे जाऊ शकतात, तर आता ते केंद्राच्या सरकारकडे का जाऊ शकत नाही? का मागणी मांडू शकत नाही? कोकणाचे सुपुत्र आहेत ना त्यांनी जाऊन मागणी करावी ना या कामासाठी. आवश्यकता आहे त्याची आज. ते जरी आपण बाजूला ठेवलं क्षणभर तरी मी असं आपल्याला सांगतो की शीतावरून भाताची परीक्षा, कोकणी माणसाला प्रयोग समजेल वाचवेल की शीतावरून भाताची परीक्षा करण्याची सवय सोडून द्या. बागा उद्ध्वस्त झाल्या. अहो या बागा उभ्या करण्याला कोणी मदत केली? हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून. जरा इतिहासाचाही डोकावा. त्यामुळे त्या कोकणी माणसाची आमची नाळ पूर्णपणे जोडलेली आहे आणि त्याला संपूर्ण संकटातून बाहेर काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळाचे सहकारी आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक त्यामागे सतर्कतेने काम करून हा कोकण पुन्हा एकदा उभा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सर, आश्वासनं खूप आहेत, सगळेच जण देत आहेत, मुख्यमंत्री देत आहेत, सगळे नेते देत आहेत, पण सर्वसामान्य कोकणी माणसाच्या मनात विश्वास निर्माण करणं पण गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे, संकटाचा काळ असा आहे की एका बाजूला कोरोना आहे, कोरोनाच्या या सगळ्या संकटामध्ये ऑफिसेस नाही आहेत, अधिकारी कर्मचारी या सगळ्यांची वानवा आहे. अशा परिस्थितीत ही मदत वेळेत पोहोचणं त्याच्यापर्यंत, या कोकणी माणसापर्यंत, आणि त्याला उभं करण्यासाठी जे सामूहिक प्रयत्न होणं गरजेचं आहे, त्याच्यात अडथळा येणार नाही याच्यासाठी सरकार काय करतंय? माझं असं विनंती आहे विरोधी पक्षाला की थोडा काळ आपण राजकारण बाजूला ठेवूया, हातात हात घालून चालूया ना आपण. तुम्ही कशाला पक्षाच्या वतीने फक्त म्हणता? अहो महाराष्ट्राच्या वतीने म्हणा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, आमचे जसे लोकप्रतिनिधी आहात तसे तुमचे आहेत. त्यामुळे आपण एकत्रपणे जर गेलो तर आपली संख्या अधिक वाढून आपण अधिक कोकणी माणसांपर्यंत पोहोचू शकतो. प्रत्येक वेळेला आपण संघर्षाची भूमिका देण्याचं कारण नाही. प्रत्येक वेळेला टीका टिप्पणी केलीच पाहिजे अशी अवस्था नसते. आज गरज आहे ते सगळं बाजूला घेऊन
कोरोनाची संकटाची लढत असताना कोकणामध्ये आलेल्या या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या एकत्र येण्याची आवश्यकता आहे. जितकी मदत मिळेल तितकी. केवळ मी तुम्हाला पुन्हा एकदा इतिहासात जाऊन सांगतो, जेव्हा किलारीचा भूकंप झाला तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरून मदत आणण्यात सुद्धा पवार साहेब यशस्वी झाले होते. आणि आज त्यांच्या या सगळ्या कौशल्याची कसोटी आहे. तुम्ही साथ घालताय, अमितजी प्रतिसाद देणार का? ते साथ घालताय संकटाच्या काळात, या सगळे मिळून उभं राहू, राजकारण बाजूला ठेवू आणि कोकणाला उभं करू, साथ घालतायत, प्रतिसाद देणार का? कुणीही राजकारण करत नाही. काही गोष्टी सुचवणं किंवा काही गोष्टी ज्या तोकड्या पडत आहेत त्या अजून जास्त प्रमाणामध्ये झाल्या पाहिजेत असं सांगणं, हे काही राजकारण करणं नाही. आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेहमीच अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या बरोबर उभा आहेत. परंतु तुम्हाला एक छोटंसं मी उदाहरण देऊ इच्छितो की गेल्या 3 महिन्याच्या कोरोनाच्या महामारीमध्ये जेव्हा आपण लढत होतो आणि अजूनही लढत आहेत, या दशकातला सर्वात मोठा आरोग्याचा क्रायसिस जेव्हा निर्माण झाला त्यावेळेला सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षाबरोबर किती वेळा चर्चा केली किंवा किती वेळा साथ घातली, किती वेळा आम्ही अनेकदा पत्र दिली, भेटीची वेळ मागितली, सूचना दिल्या. त्याच्यापैकी किती सूचनांवर अंमल करण्यात आलं? 1-2 महिन्याच्या नंतर सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली, 2 महिन्याच्या नंतर. आणि त्यामुळे आपण जे म्हणताय, आम्ही सदैव आपत्कालीन परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्षाबरोबर, सरकारबरोबर अगदी खंबीरपणे उभे आहोत, पूर्ण पाठीशी उभे आहोत. परंतु तुम्हाला आमची मदत घ्यायची की नाही, तुम्हाला आमचा दिलेला हात स्वीकारायचा की नाही, किंवा तुम्हाला आम्ही दिलेली हात, स्वतःहून मारलेली हात ही ऐकायची की नाही, हे पूर्ण महाराष्ट्र गेले 3 महिने रोज बघत आहे. ठीक आहे अमितजी, तुम्ही पण महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. हेमंतजींकडून उत्तर घेतो. हेमंतजी, जेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा शरद पवार आणि त्यांचा संवाद खूप चांगला होता. आपण सातत्यानं बघितलं, अनेक संकटाच्या काळामध्ये हे दोन नेते एकत्र येऊन चर्चा करताना महाराष्ट्राच्या दिसलेले होते. पण आता हे का दिसत नाहीये? आता हा संवाद संपलाय का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय जी कटुता निर्माण झालेली होती त्याचं काही जे पडसाद आहेत ते आता जाणवत आहेत का? नाही, मला असं वाटतं की ह्या बाबतीत दोघांनी एक पाऊल मागे जायला पाहिजे. विरोधी पक्षांनी जायला पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी जायला पाहिजे. कारण हा संवाद साधणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला राज्य शासन आहे, म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्राचं, केंद्राचं मंत्री आणि मंत्रिमंडळ आहे. त्यापेक्षा तिसऱ्या जागी जाऊन तक्रारी करण्याचं जर तुम्ही थांबवलं तर जो विश्वास निर्माण करायचा आहे ते एक पाऊल तुम्ही पुढे टाका. आम्ही 2 पावलं पुढे येऊन वेळ मागून जर वेळ मिळत नसेल तर मग आम्हाला तिकडे जावं लागतंय. आमची दखलच घेतली जात नाही, आम्ही हात देतोय, आम्हाला वेळ सुद्धा दिला जात नाही भेटायला, हा त्यांचा आक्षेप आहे. नाही 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 तो आक्षेप असला तरी सुद्धा मी आपल्याला असं सांगू इच्छितो की हा संवाद निश्चितपणे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षांशी बरोबरीने नक्की साधला जाईल आणि उद्याचं चित्र तुम्हाला बदललेलं दिसेल असं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. अमितजी, त्याच्या दृष्टीने प्रयत्न होईल का की प्रत्येक वेळेस एकमेकांना कुरघोडी करण्याची फक्त संधी शोधत बसणार आहेत आपण? नाही, आम्ही अजिबात कुरघोडी करत नाही. टकले साहेबांनी जसं सांगितलं तसा जर संवाद याच्या पुढे साधला गेला किंवा अशा प्रकारचा संवाद जर गेल्या 2-3 महिन्यामध्ये साधला गेला असता तर मोठ्या प्रमाणावरती सरकारने अजून सक्षमपणे कोरोनाच्या महामारीला आणि कोकणावरती आलेल्या संकटाला तोंड दिलं असतं. परंतु आता ते म्हणतायत की पवार साहेबांच्या मार्फत अशा प्रकारचं साधी घालण्यात येईल. परंतु अशा प्रकाराचा फार कोरोनाच्या बाबतीत तरी, कोकणाच्या बाबतीत तर आता गेल्याच आठवड्यात घडलेली गोष्ट असून, परंतु कोरोनाच्या बाबतीत तरी मला असं वाटतं की फार उशीर झालेला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि मला असं वाटतं की प्रशासकीय यंत्रणेच्या हातामध्ये सरकार देऊन राजकीय नेतृत्व हे पूर्णपणे मोकळं झालेलं आहे. आणि त्यामुळे कोकणाच्या बाबतीत तरी असं होऊ नये. राजकीय दुर्दैवी आहे, तुम्ही बोलताय सगळं दुर्दैवी आहे. हेमंतजी, गेल्या 2-3 दिवसातला एक प्रसंग तुमच्या समोर आणतो. म्हणजे ते जे मुद्दे मांडतायत,
सोनू सूदच्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? त्याच्या मदतीच्या ह्याच्यात जे राजकारण झालं ते योग्य होतं का? हे मदतीचं राजकारण सगळ्याच प्रकारचं होतंय, त्याच्याबद्दलचं राजकारण म्हणजे तुम्हाला पटतंय का? नाही, मदतीचं राजकारण कोणीही अजिबात करू नये. एक गोष्ट, सोनू सूद हे कलाकार आहेत, त्यांचे मूळ त्यांच्या बिहार किंवा उत्तर प्रदेशमध्ये असल्यामुळे, त्यांचे तिकडूनच आल्यामुळे संबंध होते. त्यांनी एक प्रयत्न सुरू केला, त्याला प्रतिसाद चांगला मिळाला आणि त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू केलं. हे काम अतिशय चांगलं होतं. इथे प्रत्येक माणसाचा, मग तो कलाकार असेल, मग कलाकारांनी, मग अमिताभ बच्चन असतील, अक्षय कुमार असतील, शाहरुख खान असतील, या सगळ्यांनी मदत देऊ केली. परंतु फील्डवर काम करणारा जर कोणी उतरला असेल तर तो सोनू सूद होता आणि तो हे काम करत होता, ते सगळ्यांना दिसत होतं. आता त्याच्या पार्श्वभूमीसाठी आणि त्याला मोठं करण्यासाठी काय प्रॉपअप केलं जातंय का वगैरे हे विचार कधीही मनात आणू नये. आपण शांत मनाने जर स्वीकार केला या चांगल्या कामाचा, तर आपल्या मनामध्ये असे संशय निर्माण होत नाहीत, असे संशय निर्माण होऊ नयेत. परंतु या मदतीचा डांगोरा किती पिटायचा याचा एक मर्यादा असते. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, आजच घडणार आहे ती गोष्ट. आपल्याला माहिती आहे, मराठी रंगभूमीवर नाटकं बंद पडली आहेत, नाट्यकर्मी अडचणीत आहेत. ते अडचणीत आहेत, त्याच्यापेक्षा सुद्धा बॅकस्टेजचे कलाकार, बुकिंगचे क्लार्क यांना काहीच मिळत नाहीये. त्या लोक जेव्हा अपील करतायत तेव्हा आम्ही पक्षातर्फे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट केलाय अशा मदत कार्यासाठी. आणि आजच तुम्हाला विलास सांगतो, आमची मोहीम सुरू होणार आहे. ह्या पडद्यामागचे जे कलाकार आहेत, म्हणजे तंत्रज्ञ असतील, कामगार असतील, बुकिंग क्लार्क असतील, डोअर कीपर असतील, अशा 1500 लोकांच्या बँक खात्यामध्ये आज आम्ही 2500 रुपये, 2,500 रुपये टाकण्याला सुरुवात करणार आहोत. आम्ही कुठे याची जाहिरात करतो का? सोनू सूदची जाहिरात कशासाठी करावी? एकदा आलं ठीक आहे, पण वारंवार हॅमरिंग इफेक्ट करण्यासाठीचा जो अट्टहास असतो ना, तो थोडा थांबला पाहिजे, अशी त्यामागची आपली भूमिका असली पाहिजे. कसं आहे, उजव्या हाताने दान केलं तर ते डाव्या हाताला कळू नये, ही शिकवण महाराष्ट्राच्या संस्कृतीची आहे. त्यामुळे आपण ती संस्कृती जपली पाहिजे, त्याप्रमाणेच आपण पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे सोनू सूदच्या कार्यक्रम निष्ठेला, त्यांनी हाती घेतलेल्या कामाला आणि त्याला त्या कामात मिळालेल्या यशाला निश्चितपणे सलामच आहे, 100% सलाम आहे. पण त्याच वेळेला त्याचा असा उपयोग कोणी करून घेऊ नये, राजकीय उपयोग करून घेऊ नये, ही महत्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली. नक्कीच खूप अत्यंत मोलाची बाब तुम्ही सांगितलेली आहे सर. आणि एक मत मात्र दोघांचंही झालेलं आहे की आज ज्या संकटात आपला कोकण आहे, त्या संकटातून त्याला उभं करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि याला उभं करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही. तुमच्या दोघांचेही त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मला वाटतं कुठेतरी संवाद जो आहे, तो संवाद ज्याची अपेक्षा आपण सगळेजण करतोय, तो सुरू व्हावा आणि या महाराष्ट्राला उभं करण्यासाठी, संकटाच्या या काळातून बाहेर काढण्यासाठी मदतीचं राजकारण न होता केवळ मदत व्हावी, ही अपेक्षा जर सर्वसामान्यांची असेल तर त्यात चुकीचं काहीच नाही. आज या चर्चेमध्ये आपण आलात आणि आपली बहुमूल्य अशी मतं मांडलात, त्याबद्दल दोघांचेही मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.